जनरली आत्तापर्यंत आपण ज्या वेळेला वन डे बघतो केलेले आहेत तुम्ही याच्या आधी, किंवा ट्रॅडिशनल वे जो आहे वन डेचा, एकाच दिवसामध्ये एवढं सगळं जर घ्यायचं असेल तर तुम्ही काय करताय? समजा ज्या वन डे सेशनला आपण गेलो आहे तिथं एकदा नोट्स असतात, मग फक्त नोट्स रिडिंग हा अप्रोच म्हणजे रिव्हिजन झाला का? फास्टमध्ये बरोबर वाचायचं सगळं विद्यार्थ्यांनी, ते बघायचं. हा एक आहे ओनली नोट्स रिडिंगचा कार्यक्रम चालतो. त्याच्याही नंतर दुसरा असतो ओनली लिसनिंग, फक्त ऐकायचं, तुम्ही काहीच करायचं नाही, जे आहे ते कानावर पडू द्यायचं. ठीक आहे, बरं. त्याच वन डेमध्ये किती तास का असणार, नुसती इन्फॉर्मेशन, डेटा, नुसता कंटेंट, याचा भडीमार करायचा, भरपूर देऊन टाकायचं, तुमच्या साईडला द्यायचं टाकून. हा एक झाला. आणि हे सगळं जे चालतं ते वन वे चालतं, म्हणजे जस्ट तुम्ही फक्त इनटेक करताय, घेताय, इनपुट येतं, त्याच्यावर काहीही प्रोसेस होत नाही, त्याच्या बाबतीत काही आउटपुट मिळेल नाही मिळेल याच्यावर चर्चा होत नाही. म्हणजे हे झालं आपला ट्रॅडिशनल वे कशाचा? वन डे रिव्हिजनचा, की ज्याच्यामध्ये ही एकच बाजू मला दिसली आहे. आता आपल्या वन डे रिव्हिजनचं वैशिष्ट्य काय? त्याची दुसरी बाजू या इकडं. ॲक्च्युअल काय झालं पाहिजे माहिती का? टू वे कम्युनिकेशन झालं पाहिजे, तर त्या रिव्हिजनला अर्थ आहे. तुम्ही रिव्हिजन स्टेजला आला त्याचा अर्थ तुम्ही आधी अभ्यास केला आहे, तुम्ही समजून घेतलंय, वाचलंय, बरोबर. आणि आता मात्र त्याच गोष्टी ज्या वाचलेल्या आहेत, समजून घेतलेल्या आहेत, त्याच्यावर ॲक्च्युअली प्रोसेस झाली पाहिजे. टू वे कम्युनिकेशन झालं पाहिजे, तुमची सुद्धा इन्व्हॉल्वमेंट असली पाहिजे त्याच्यामध्ये. म्हणजेच इथं फक्त टीचिंग न होता लर्निंग पण झाली पाहिजे. टीचिंग फ्रॉम माय साईड, लर्निंग फ्रॉम युअर साईड. तुम्ही त्याच्यातून काहीतरी लर्न केलं पाहिजे, शिकलं पाहिजे ना, तरच ह्याला अर्थ आहे. म्हणजे हे दोन पद्धतीनं हे आपल्याला मॉडेल वर्कआउट करायचं, टीचिंग प्लस लर्निंग. म्हणजेच नुसतं इनपुट नाही घ्यायचं, कितीही भडीमार, नुसता कंटेंट देणार, डेटा देणार, तुम्ही फक्त ऐकत बसायचं असं नाही. ॲट द सेम टाईम त्याच सगळ्या घेतलेल्या कंटेंटचा जो काही आउटपुटचा पार्ट आहे त्याच्यावरही आपण डिस्कशन करणार आहेत. आणि म्हणजेच ह्याला आपण टू वे म्हणतो. मग ह्याच्यासाठी आपण काय मॉडेल ठेवलं आहे? तुमची इन्व्हॉल्वमेंट, विद्यार्थ्यांची. फक्त ऐकायचं नाही, नीट समजून घ्यायचं. मी मध्ये काही प्रश्न विचारेल, त्या प्रश्नांचे उत्तर द्यायचा प्रयत्न करा. कारण तुम्ही वाचलंय, रिव्हिजन स्टेजला, मी परत सांगतोय, म्हणल्यानंतर तर उत्तर यायलाच पाहिजे. जर उत्तर आली तर समजायचं राईट, आपलं जे काही रिडिंग झालेलं आहे, अंडरस्टँडिंग झालेली आहे, चांगलं परीक्षेत उतरू शकतं. आणि जर आठवत नसेल तर मी उत्तर सांगणारच आहे. म्हणजे असं नाही की फक्त इथं प्रश्नांचाच कार्यक्रम असणार आहे. मी विचारल्यानंतर तुम्हाला तुमची इन्व्हॉल्वमेंट तर दाखवावं लागेल ना. तुम्ही वाचलेलं कितपत तुम्हाला आठवतं हे चेक व्हायला पाहिजे की नाही. म्हणजेच इथं रिकॉलिंग, रिटेनिंग, आठवण्याचा कार्यक्रम व्हायला पाहिजे ना, तर त्या रिव्हिजनला अर्थ आहे. फक्त वन साईड नुसतं ऐकायचं, नुसतं इंटेक करायचं. मग आधी काय केलेलं आहे? ह्याच्या आधी तुम्ही अभ्यास केला आहे, बॅच केली आहे, फक्त ऐकतच बसलात ना. आता थोडं वाचलेलं, समजून घेतलेलं, होल्ड झालंय का, रिटेन झालंय का, किंवा रिकॉलिंग म्हणजे आठवतंय का, हे इथं चेक झालं पाहिजे, आयोगात नाही. आणि एक्झॅक्टली आपण रिव्हिजनच्या नावाखाली जे आधी बॅचमध्ये केले तेच परत करतो. म्हणजेच मग आयोगामध्ये फार मोठा घात होतो, कारण कुठेही रिकॉल करायचा प्रयत्नच नाही केला, रिटेन करायचा, होल्ड करायचा प्रयत्न नाही केला, तुमची इन्व्हॉल्वमेंट अजिबातच नसते. आणि सगळ्यात महत्त्वाचं थॉट प्रोसेस मोस्ट इम्पॉर्टंट. आय विल प्रूव्ह यू विथ PYQ. हे का गरजेचं आहे रिव्हिजनमध्ये होण्यासाठी? फक्त काय झालं आपलं आत्तापर्यंत हेच, येस ऑर नो, रिव्हिजनचा हाच अँगल आत्तापर्यंत तुम्ही फॉलो केलाय, आता बदला.